आपल्या आजी पणजीच्या काळापासून आरोग्याचा खजिना मानलं जाणारं सुपरफूड म्हणजेच जवस. हृदयासाठी चांगलं, हाडांना मजबूत करणारं आणि ओमेगा 3 ने भरपूर असलेले हे जवस आपल्या आहारात असायलाच हवे. पण रोज रोज जवस खायचं कसं? म्हणून आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची, जिभेची चव वाढवणारी आणि तोंडी लावायला अगदी परफेक्ट अशी जवसाची चमचमीत चटणी. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर आज आपण पाहूया जवसाच्या चटणीची रेसिपी. इथे मी पॅनमध्ये 1 कप जवस घेतलेला आहे. साधारण याचे वजन 250 ग्रॅम इतकं आहे. मीडियम फ्लेमवर सतत हलवत जवस चांगले तडतडू लागेपर्यंत आणि कलर बदलेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. जसजसं जवस भाजत जातील तसतसे ते तडतडू लागतात आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. जेवणाची चव दुप्पट करायची असेल आणि सोबत आरोग्यही जपायचं असेल तर ताटात जवसाची चटणी हवीच. भरपूर फायबर आणि ओमेगा 3 युक्त जवसाची ही चटणी तोंडी लावायला तर उत्तम आहेच, पण पराठ्यासोबत किंवा गरम भात तुपासोबत अप्रतिम अशी लागते. आता जवस छान भाजून झालेले आहेत, ते एका परातीमध्ये काढून घेऊया. इथे मी त्याच पॅनमध्ये अर्धा कप सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तेही मीडियम फ्लेमवर छान असं सतत हलवत कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणखी एखाद मिनिट खोबरं छान परतून घ्यायचं आहे. आता खोबरं छान भाजून झालेलं आहे, याला काढून घेऊया. पॅनमध्ये 1 छोटा चमचा तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये अर्धा कप कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत. ती छान परतून घेऊया. अगदी खरपूस होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. आता गरम पॅनमध्ये 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या आहेत, त्या छान तडतडेपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये 1 चमचा जिरेही मी घातलेले आहेत. दोन्ही छान परतून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि गरम पॅनवर याला छान भाजून घ्यायचं आहे. आता सगळं काढून घेऊया आणि थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ह्याला काढून घेतल्यानंतर आणखी थोडे मसाले यामध्ये मिक्स करायचे आहेत. यामध्ये छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा कलरचे तिखट आहे हे आणि 1 छोटा चमचा तिखट असं घातलेलं आहे. आणखी 1 छोटा चमचा मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी साखर घालून याला सरसरीत असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. जास्तही जवस फिरवायचे नाहीत, नाही तर त्याला स्वतःला अंगचं तेल असतं, नाहीतर पातळ पेस्ट होण्याची शक्यता असते. पल्स मोडवर बारीक बंद चालू करत छानशी अशी सरसरीत अशी जवसाची चटणी तयार करून घ्यायची आहे. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.